विषय मांडणार आहेत निरोगी आयुष्य जगत असणारे 88 वर्षांचे डॉक्टर धोंडोपंत डोके सर. त्यांची ओळख करून देते. डोके सर 1964 साली नागपूर येथील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधून MBBS झाले. त्यांनी 7-8 वर्ष ग्रामीण भागातील प्राथमिक केंद्रांवरती वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केलं. 1972 साली त्यांनी कलकत्ता युनिव्हर्सिटीमधून सोशल आणि प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य खात्यामध्ये राहून त्यांनी अनेक राष्ट्रीय कार्यक्रम राबवण्याचं काम केलं. 1996 ला उपसंचालक पदावर कार्यरत राहून ते रिटायर झाले. औरंगाबाद येथे एक स्वयंसेवी संस्था स्थापन करून 7 वर्ष त्यांनी ती चालवली. 4 डॉक्टरांची टीम त्यांनी तयार केली होती आणि डॉक्टर डीन आर्निश यांच्या प्रारूपानुसार रिव्हर्सल हार्ट डिसीज हा कार्यक्रम राबवून 4000 लोकांवरती प्रतिबंधात्मक उपायांच्या आधारे उपचार करण्यात आले. त्यातूनच मग ताणतणावाचा व्यवस्थापन आणि मेडिटेशनच्या सरावाची सुरुवात झाली. आणि मग करोना काळामध्ये त्यांनी डॉक्टर यश वेलणकर सरांकडे माइंडफुलनेस थेरपीचाही कोर्स केला आणि आता ते उत्तरोत्तर प्रगती करत आहेत. आता त्यांचं व्याख्यान आपण सजगतेने ऐकून निरोगी आयुष्यासाठी प्रयत्न करूया. सरांना मी आता विनंती करते की त्यांनी त्यांचं मार्गदर्शन सुरू करावं. मी आभारी आहे आपला माझा यथोचित परिचय करून दिल्याबद्दल. आणि मी सगळ्या सहभागींचं मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि मी माझ्या विषयाला सुरुवात करतोय. चालेल ना सर? तर माझा सादरीकरणाचा क्रम साधारणतः असा राहणार आहे. आनंदीदायी जीवनाची पंचसूत्री काय असते त्याच्यामध्ये ते करणार. नंतर स्वास्थ्य अत्यंत महत्वाचं असल्यामुळं मी स्वास्थ्यावरती जास्त भर देणार आहे. त्याच्यामध्ये मी हे सांगू इच्छितो की स्वतःच्या हातीच आपल्या स्वास्थ्याची जबाबदारी घेणे. जसं वामनराव पै म्हणतात की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार किंवा यू आर द आर्टिस्ट ऑफ युअर ओन लाईफ. तेव्हा स्वतःच्या स्वास्थ्याची जबाबदारी स्वतः घेऊन स्वतःमध्ये जी क्षमता आहे शरीरामध्ये त्याचा उपयोग करून आपल्याला स्वास्थ्य राखता येतात. तर ही पंचसूत्री अशी आहे. पहिल्या क्रमावरती येते आरोग्य. शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक, आध्यात्मिक. आणि हीच व्याख्या WHO ने सुद्धा केलेली आहे. दुसऱ्यावरती येते नातेसंबंध, कौटुंबिक सदस्याविषयीचे नातेसंबंध. नंतर आपल्या मित्रांचे, नातेवाईकांचे आणि ज्यांच्याशी आपला संबंध येतो त्या सगळ्यांशी आपले जर नातेसंबंध चांगले राहिले तर आपोआप आपलं आयुष्य आनंदी होतं. तिसऱ्या क्रमांकावरती येते ज्ञान. ज्ञानेन सदृश्यम इह सज्जते असं म्हटलेलं आहे. किंवा ज्ञान हे सगळ्यात महत्वाचं आहे. एक तर उपजीविकेकरता आपण जे आपल्या संसार चालवण्याकरता आपल्याला लागणारे जे हे अर्थार्जन करण्याकरता लागणारे जे आहे ते उपजीविका आहे. आणि मुख्य आहे ते जीविका आहे. म्हणजे आपल्याला आपल्या जीवनामध्ये ध्येय निश्चित करून त्या ध्येयाने आपल्याला आनंद मिळेल अशा तऱ्हेचा जीवनक्रम जो आपण आखतो त्याला आपण जीविका म्हणतो. आणि उपजीविका म्हणजे आपल्या चरितार्थाकरता आपण अंगीकारलेला व्यवसाय. तर त्याच्यानंतर मग येतो पैसा चौथ्या क्रमांकावरती. आपल्याला आर्थिक जे काही संसाधनं लागतात तर ते अर्थार्जनही करायचं आहे आणि ते योग्य मार्गाने करायचं आहे. आणि एवढंच करायचं की जेवढ्या करता आपल्या ज्या गरजा आहेत, कौटुंबिक गरजा आहेत,
त्या गरजा भागून आकस्मिक कारणाकरता काही पुंजी जमा ठेवणे इतपत आपल्याकडे पैसा आणि संपत्ती असावी असा हा उद्देश आहे. आणि 5व्या क्रमांकावरती आहे सामाजिक ऋण फेडण्याकरता समाजाकरता आपल्याला काहीतरी योगदान देता आलं पाहिजे. आणि ते योगदान देण्याकरता आपण जास्तीत जास्त कार्यरत राहिलं पाहिजे. म्हणजे ह्या पाचही ज्या हे सांगितलेल्या आहेत त्याच्यामुळं आपलं जीवन उत्तरोत्तर आनंददायी होत राहील. आता दुसरा विषय आहे स्वास्थ्य. तर ही सगळी पंचसूत्री अंमलात आणण्याकरता स्वास्थ्याची अत्यंत आवश्यकता आहे. स्वास्थ्य जर नसेल तर आपल्याला याच्यापैकी कोणतीही गोष्ट करता येणार मस्त नाही. एकदम छान. म्हणून स्वास्थ्य हे अत्यंत महत्वाचं आहे. तेव्हा मी मघा सांगितल्याप्रमाणे स्वास्थ्याची जी धुरा आहे ती आपणच स्वतः अंगीकारली पाहिजे, आपल्या हाती घेतली पाहिजे. आणि त्याची जी पार्श्वभूमी आहे असं का करायला पाहिजे, तर मी थोडंसं वैज्ञानिक त्याच्या मागचं थोडंसं सत्य सांगू इच्छितो. की आपल्या शरीरामध्ये 50 ते 70 ट्रिलियन सेल्स असतात. आणि प्रत्येक सेल हे आपलं आरोग्य संतुलित राहावं याच्याकरता ते स्वतः संतुलित राहण्याचा प्रयत्न करतात. आणि विद्युत वेगापेक्षाही जास्त म्हणजे क्वांटम फिल्डनी ते एकमेकाशी संवाद साधत असतात. आणि संपूर्ण पेशी ज्या आहेत त्या पेशी संतुलित होण्याचा प्रयत्न करतात. आणि हे त्यांचा स्वभाव आहे. आणि त्यामुळंच आपलं आयुष्य हे व्यवस्थित राहू शकतं, संतुलित राहू शकतं. आता हे जे संतुलन आहे त्यांचं संतुलन टिकवायचं का बिघडवायचं हे सर्वस्वी आपल्या जीवनशैलीवरती अवलंबून असतं. म्हणून आपणच त्या आपल्या आरोग्याच्या विषयी मारक होऊ शकतो किंवा तारक होऊ शकतो. आणि ते आपल्याला आरोग्यदायी जीवनशैलीनी ते आपल्याला साध्य करता येतं. तर हे त्याची वैज्ञानिक पार्श्वभूमी झाली. कारण हे करत असताना आपण जेव्हा दैनंदिन जीवन जगतो तेव्हा विचार, भावना आणि ज्या प्रसंगाला आपण तोंड देतो तेव्हा काही असंतुलन निर्माण होत असतं. आणि ते असंतुलन संतुलित करण्याचा हे सगळे पेशी प्रयत्न करत असतात. आणि ज्या व्यक्तीच्या ते भाग असतात त्या व्यक्तीचं स्वास्थ्य ते संतुलित ठेवत असतात, आरोग्यदायी ठेवत असतात. तेव्हा आता आपण आता मी स्वतः अंगीकारलेली जीवनशैली आहे ती कशी आहे ही मी आता आपल्याला इथून पुढे जास्त विस्ताराने सांगणार आहे. तर मला युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःखा हा जो 6व्या अध्यायातला हे श्लोक आहे तो श्लोक मला नेहमी प्रेरणा देत राहतो. आणि त्या दृष्टीनं मी माझा आयुष्य हे जगत असतो. तर त्याच्याकरता लवकर झोपणे आणि लवकर उठणे, आपण म्हणतो की जो लवकर लवकर झोपे लवकर उठे त्याला सुख समृद्धी आरोग्य मिळेल. तर हे अत्यंत खरं आहे. आणि त्याचा मी अंगीकारचा प्रयत्न करतो. नंतर सकाळी उठल्यानंतर पाण्यात लिंबू, अद्रक आणि मध हे असे दोन दोन ग्लास कोमट पाणी पितो. नंतर 8-10 तासांनी चहा पितो. हे आता चहा तुम्हाला प्रत्येकाला असं वाटत असेल की बाबा हे चहा कशी काय पितात, कारण मला ती सवय लागलेली आहे आणि मी काही ती अद्याप तोडू शकलो नाही. हा माझा माझी ही कमजोरी आहे. परंतु त्याने काही मला फार फरक पडत नाहीये. कारण मी ग्रीन टी वगैरे घ्यायचा पुष्कळ प्रयत्न केला पण त्यांनी काही मला समाधान लावलं नाही. नंतर सकाळी आलटून पालटून वेळोवेळी योगासने करतो. ती मग ती गुह्याने करायची असतील, पाठीवर झोपून करायची असतील किंवा बसून करायची असतील. तर ती आणि कधी त्या सगळ्यांचा एकत्रित अवलंब करून ते सगळं मी करत असतो. आणि हे मी नियमितपणे करतो. कधीही त्याच्यामध्ये मी करतो. त्याच्यामध्ये ॲरोबिक असतं आणि ज्याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी, स्नायूची बळकटीकरण आणि एन्ड्युरन्स हे वाढवण्याकरता सगळे जे आहेत त्याचा मी अवलंब करतो.
त्याच्यानंतर लोड आणि उशांचा आधार घेऊन हे माझा हे आयुष्य जास्त वाढलेलं आहे आणि माझ्या शरीरामध्ये शिथिलता बऱ्यापैकी आलेली आहे. तेव्हा मला लोड आणि उशाचा आधार घेऊन शिथिलीकरणाचे जे आहेत ते मी करतो की जेव्हा जेव्हा मला थकवा येतो किंवा जेव्हा जेव्हा ते केलेले जे आसनामुळे माझं अंग दुखायला लागतं तेव्हा मी हे प्रोग्रेसिव्ह मसल रिलॅक्सेशन आणि हे जे उषा आणि लोड याचा आधार घेऊन मी शिथिलीकरण करत असतो. आणि या शिथिलीकरणामध्ये हे आम्ही डीन ऑर्निशच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा आम्ही राबवत होतो. आणि आताच मला असा अनुभव आलेला आहे की माझे मित्र आहेत अ, ते मागच्या 20 वर्षापासून आचार्य रजनीशांचे फॉलोअर आहेत. पण त्यांना 2-3 वेळा हार्ट अटॅक आला आणि त्यांना शेवटी पेसमेकर बसवावा लागला. पेसमेकर बसूनही त्यांचं जे हार्ट रेट आहे हा 40च्या वर जात नव्हता. तेव्हा त्यांना मी हे लोड आणि उषा याच्यावरचं जे आसन मी त्यांना करायला सांगितलं रिलॅक्सेशन आणि लगेचच्या लगेच तेव्हा त्यांचा जे 50 पर्यंत त्यांचा हार्ट रेट वाढला आणि त्यांना एक प्रकारची प्रेरणा झाली आणि ते आता रेग्युलर करतात आणि आता त्यांचा जे हार्ट रेट आहे ते 60-70च्या दरम्यान असतो आणि ते आता अद्याप हा ऍक्टिव्ह ते ऍक्टिव्ह अद्यापही जगत आहेत आणि माझ्याबरोबर आता ते राजस्थानला ट्रिपला सुद्धा आले होते. दुसरं जे उदाहरण आहे ते मी सुफी संतांचं जे जे हे आहे की आरशासमोर 1 तास 1-1.5 फुटावरती उभं राहायचं आणि प्रतिमेच्या जो दोन्ही भुवयामधला मध्यबिंदू आहे त्याच्यावरती स्थिर ठेवून डोळ्याची उघडझाप न करता सतत पाहत राहणे यांनी फार चांगला तऱ्हेचा मला अनुभव येतोय. आणि जर समजा काही शरीरामध्ये काही लघवी म्हणा फिजिक्स म्हणा हे जर यायला असेल तर त्या रिलीज होतात आणि त्याचा मला चांगला फायदा होतो आणि तेही मी वेळोवेळी करत असतो. तर याचा सुद्धा मी ज्याला व्हर्टायगो आहे आणि त्या व्हर्टायगोचं कारण होतं की त्याच्यामध्ये जे क्रिस्टल आहे ते क्रिस्टल त्याच्यामध्ये डिस्लॉज झालं होतं आणि त्याच्यामध्ये तो व्हर्टायगो होत होता. तेव्हा ENT सर्जननी त्यांना मॅनिप्युलेशन करून त्यांना हे करण्याचा प्रयत्न केला उपचार देण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी थोडंसं कमी झालं पण त्यांना परत परत येत होतं. मग मी त्यांना हे ध्यान सुपी याचं म्हणजे मानेचे व्यायामही सांगितले आणि बाणीच्या व्यायाबरोबर हे सुफी संतांनी जे ऍडव्होकेट केलेलं जे ध्यान आहे हे ध्यान करायला सांगितलं आणि त्यांचं आता म्हणणं असं आहे की आता पहिल्या इतका त्यांना त्रास होत नाही आणि दिवसेंदिवस ते आता अस्वस्थ होत आहे. तर तेव्हा हे लोड आणि उषा याचा आधार घेऊन जे केलेले आहे ते सुद्धा ज्यांचं वय वाढलेलं आहे अशांकरता उपयोगी होऊ शकतं. आता योगासनामध्ये जे मी आरोबिक आणि योगासन म्हणून म्हटलेलं आहे तर त्याच्यामध्ये प्रोग्रेसिव्ह मसल रिलॅक्सेशन हेही मी मध्ये मध्ये करत असतो. पण त्या जोडीला वेगवेगळ्या प्रकारच्या योगनिद्रा आहेत त्या योगनिद्राचा मी अवलंब करत असतो जेणेकरून माझ्यामध्ये जे काही ताणतणाव हे निर्माण झालेले आहे किंवा वेदना जी मला होतात मध्ये मध्ये त्याचा पूर्णपणे हे होतो. त्या योग निद्रेमध्ये मी कोण आहे याचा एक हे होतो. नंतर बिंदू विसर्ग एका मी त्याच्यामध्ये आपल्याला वैश्विक वैश्विक कॉन्शियसनेस हे इंडिव्हिज्युअल कॉन्शियसनेस कसं झालं याचा आपल्याला चांगल्या तऱ्हेनं अनुभव येऊ शकतो. त्याच्यानंतर मी प्राणायाम सगळे प्राणायाम करतो. सूर्यभेदी आहे चंद्रभेदी आहे अनुलोम विलोम आहे नंतर कपालभाती आहे वायू निष्कासन आहे आणि त्याचबरोबर सिंहगर्जना हा एक महत्वाचा मी हे करतो ज्याच्यामध्ये आपण सिंहासारखा आवाज काढून आपल्या घशामध्ये जे काही हे आले ते नाहीसं होतं आणि घशामध्ये जे आपले स्नायू आहेत त्या स्नायूमध्ये रक्तपुरवठा वाढून आपल्या लहान सहान जर त्या घशामध्ये काही इन्फेक्शन झालं असेल किंवा काही
दूषितपणा आला असेल तर तो त्यामध्ये नाहीसा होतो. आणि त्याच्यानंतर मग मी भ्रामरी करतो. 4 प्रकारची भ्रामरी असते. तर ते भ्रामरी जे आहे, त्या भ्रामरीमुळे आपली जी व्हेगस नर्व्ह आहे, त्या व्हेगस नर्व्ह ऍक्टिव्ह करण्याकरता तिचा खूप चांगला त्याची खूप चांगली मदत होते. आणि अ, तुमच्या अ, फुफ्सापासून ते आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम पर्यंत ते आपल्याला त्याचा उपयोग होतो आणि आपल्याला स्वास्थ्य त्यामध्ये मिळू शकतं. आणि आणि नंतर ओमचा उच्चार म असे स्पष्टपणे, नंतर ओंकार उच्चारण, आणि त्याच्यानंतर क्षणस्थ होण्याचं ध्यान, अशा तऱ्हेचं हे मी त्याच्यामध्ये करतो. आणि त्याच्यामुळे असंही म्हटलं जातं की नायट्रिक ऑक्साईड जे आहे हे त्याच्यामध्ये रिलीज होतं. आणि हे नायट्रिक ऑक्साईड आपल्याला जे हायपर टेन्शन वगैरे जे आहे ते कमी करण्याकरता ते उपयोगी होऊ शकतं. नंतर सजगतेचा सरावाकरिता जे मी काय करतो ते मी आपल्याला सांगू इच्छितो. मी माइंडफुलनेस वॉकिंग करतो. म्हणजे सकाळी जेव्हा मी वॉकिंग करतो तेव्हा मी माइंडफुली वॉकिंग करतो. ते कसं करतो की साधारणतः आपलं जे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे, आपल्या डोक्यापासून दोन्ही पायाच्या मध्ये ती ग्रॅव्हिटी राहील अशा तऱ्हेने एका पुढे एक पावलं टाकून मी चालण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याच्यामुळं मला कमीत कमी एनर्जी खर्च करून सुद्धा ती एनर्जी कन्झर्व होते आणि मला त्याच्यापासून उत्साह लाभतो. म्हणजे थकवा कधी येत नाही. नंतर माइंडफुली स्नान करणे, जेवण करणे, झोपेतून उठल्यानंतर जी शांतता लाभते त्या शांततेचा अनुभव घेणे सजगतेनं, ती निर्विचाराची अवस्था जी असते त्याचा अनुभव घेणे. हे मी शांत झोप लागल्यानंतर, आता नेहमी शांत झोप लागते असं नाहीये, पण जेव्हा जेव्हा लागते तेव्हा आपल्याला त्याचा अनुभव येऊ शकतो. नंतर आपण जे जे काही काम करतो, उदाहरणार्थ झोपेतून उठल्यानंतर आपण आपली चादर आहे किंवा ज्याच्यावर पण झोपलो ते ती चुरगळून जातात, तेव्हा त्याची घडी जर व्यवस्थित जर केली तरी त्याच्यामध्ये सुद्धा आपलं मन एकाग्र होते आणि सजगतेनं आपण ते काम व्यवस्थितपणे करू शकतो. त्याच्यानंतर हे साधारणतः याच्याकरता झालं. आता आहार संतुलित आहार साधारणतः आपल्याला हवा असतो. आणि त्याच्यामध्ये भूक लागल्यावरच जेवण करणे हा मुख्य याच्यामध्ये उद्देश आहे. आणि जर भूक न लागता आपण जर जेवण केलं तर ते व्यवस्थित पचत नाही. आणि थोडीशी भूक ठेवूनच जेवण आपलं उरकलं पाहिजे. फक्त आपलं सॅटिटी सेंटर जे आहे ते आपल्याला ते संकेत देतं आणि ते संकेत पाळून आपण आपलं जेवण संपवू शकतो. जेवणा अगोदर अर्धा ते 1 तास अगोदर मी पाणी पाणी पितो. नंतर जेवल्यानंतर कमीत कमी 1 तासाने पाणी पितो. मध्ये मध्ये फक्त 1-2 घोट पाणी पितो. आणि अ, माझं मी जेवण सजगतेनं संपवण्याचा प्रयत्न करतो. आता शरीराचे जे शरीराचं वजन, कामाची प्रत, नंतर कष्टाचे काम आहे का सिडेंटरी वर्क आहे, या उद्देशाने जे साधारणतः आपल्याला उष्मांक लागतात ते उष्मांक मिळणं हे संतुलित आहाराचं एक उद्देश आहे. ज्याच्यामध्ये 50 ते 55% पिष्टमय पदार्थ असायला हवेत. 15 ते 20% प्रथिने असायला हवेत. आणि 10 ते 15% स्निग्ध पदार्थ असायला हवेत. तर हे साधारणतः हे सगळं पिष्टमय पदार्थाकरता आपण एकदल धान्य खातो. गहू आहेत, तांदूळ आहेत, बाजरी आहे. तर हे जे गहू, ज्वारी आहे, हे सगळे पिष्टमय पदार्थ आहेत. त्याच्यानंतर जे प्रथिनाकरता आपण वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी वापरतो. तेव्हा डाळी आणि मांस जर असेल तर अंडे, फिश किंवा मांस हे वापरतो. आणि त्याच्यामध्ये जे इसेन्शियल अमिनो ऍसिड्स आहेत, साधारणतः आपल्याला 20 इसेन्शियल अमिनो ऍसिडची आवश्यकता असते शरीराला. पण त्याच्यापैकी 9 असे इसेन्शियल अमिनो ऍसिड्स आहेत की जे आपल्याला आपल्या जेवणामधून किंवा आहारामधून घेणं आवश्यक आहे. तर ते ते जर मिळाले झाले
तर आपल्याला ह्या ज्या डाळी आहेत त्या डाळी ह्या आलटून पालटून आपण वापरायला पाहिजे. एकच डाळ एकच डाळ वापरायची नाही. तुरीची म्हणा, मुगाची किंवा कोणची एकच डाळ न वापरता आलटून पालटून आपण जर डाळी वापरल्या तर ते सगळे इसेन्शियल अमिनो ऍसिड्स आपल्याला मिळू शकतात. नंतर फॅटमध्ये ओमेगा 3, ओमेगा 6 याचं जे प्रमाण आहे ते योग्य प्रमाण आपल्याला राखता येईल. त्याच्यानंतर आहारात सलाडचा उपयोग अत्यंत नियमित करणे आवश्यक आहे. ज्याच्यामध्ये गाजर आहे, मुळा आहे, काकडी आहे, बीट आहे आणि काही हिरवा भाजीपाला. आता एवढंच आहे की हा आहार घेताना, कच्चा आहार घेताना त्याची स्वच्छता बाळगणं अत्यंत आवश्यक आहे. त्याकरता कधी मी मिठाच्या पाण्यामध्ये त्याला 15-20 मिनिटं ठेवून स्वच्छ करून मग वापरतो, किंवा पोटॅशियम परमॅनेटचं 1% द्रावण त्याच्यामध्ये स्वच्छ करून नंतर ते वापरतो. कारण हे जे हा जो आहार सलाड आहे, हे सलाड एक तर आपलं पोट पोट साफ करण्याकरता त्यामध्ये मदत करतं, आणि आपल्या याच्यामध्ये हेल्दी बॅक्टेरिया आहेत त्या बॅक्टेरिया खाद्य म्हणून सुद्धा ते पुरवतं. तेव्हा हे आहार त्याच्यामध्ये घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि नंतर सीझनल 2 फळं कमीत कमी दररोज घेतले पाहिजेत. त्याच्यानंतर मी फ्लेक्सीड, पंकिन सीड, सनफ्लावर सीड्स हे ओमेगा 3च्या पुरवठ्याकरता नियमितपणे घेतो. आणि आता मला सामिष आहार चालत नाही म्हणून ह्या आहारामधूनच मी जास्तीत जास्त प्रोटीन्स आणि हे ओमेगा 3 घेण्याचा मी प्रयत्न करतो. जेवणानंतर मी वज्रासनामध्ये निश्चितपणे बसतो, 15-20 मिनिटं तरी बसतो. आणि एवढंच आहे की तेव्हा जर आपण टीव्ही वगैरे बघत असेल तर त्या आसनाचा आपल्याला फायदा होत नाही. तर 15-20 मिनिटं बसून त्या वज्रासनाचे जे फायदे आपल्याला होतात त्याचा सुद्धा आपण जर अनुभव घेतला तर त्याचा आपल्याला जास्त फायदा मिळू शकतो. कारण आपल्या पोटऱ्यामध्ये, मांड्यामध्ये साचलेलं जे रक्त आहे ते रक्त तिथून बाहेर येतं आणि सगळं आपल्या पोटाकडे ते डायव्हर्ट होतं, आणि मग आपलं जे पचन आहे ते पचन चांगलं होतं. जेवण रात्रीचं हे हलकं आणि 7:30 ते 8च्या दरम्यान घ्यायला हवं. आणि सकाळचं जेवण जे आहे ते आयुर्वेदानुसार जे पित्त प्रकृतीचं सांगितलेली आहे 10 ते 2, त्या पित्त प्रकृतीचा फायदा घेऊन ते आपलं जेवण झालं, साधारणतः 10 ते 12 पर्यंतचं जेवण झालं तर आपलं पचन हे चांगलं होऊ शकतं. नंतर दिवस मावळल्यानंतर आपली चयापचयाची क्रिया मंदावते, आणि म्हणून रात्री उशिरा जेवण करणं हे टाळावं. त्यातलं त्या हे जे जेवण आहे आणखी हलकं आणि पचायला सोपं असायला हवं. तसंच वयोमानानुसार चयापचयाची क्रिया आपली मंदावत असते, तेव्हा त्या दृष्टीने सोबत सुद्धा आपण आपल्या आहाराकडे लक्ष ठेवलं पाहिजे. आणि आपला आहार जड होणार नाही, त्यांनी आपल्याला सुस्ती येणार नाही. अशा तऱ्हेचा जर आपण आहार घेतला तर मग आपल्याला जे काही ऍसिडिटी आहे, बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या त्याच्यामध्ये होणार नाहीत, आणि झोप पण चांगली येईल. त्याच्यानंतर झोपेचं नियोजन करणं हे अत्यंत आवश्यक आहे. जसजसं वय वाढते तसतसा वायुदोष वाढतो आणि झोपेमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. त्याचा मला पुष्कळ अनुभव येतो. तेव्हा त्याच्याकरता झोपेच्या वेळा पाळणे, झोपेपूर्वी टीव्ही, मोबाईल पाहणे बंद करणे, प्रखर लाईट बंद करणे, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. आणि झोपेपूर्वी मी एक 10-15 मिनिट तरी का होईना ध्यान करतो, किंवा प्रोग्रेसिव्ह मसल रिलॅक्सेशन करतो. त्याच्यामुळे मला झोप चांगली येते. आणि समजा मध्ये जर मी उठलो तर मी काळजी करत नाही की का उठलो, तेव्हा माझ्या शरीरामध्ये जे काही संवेदना झालेल्या असतात त्या संवेदनाकडे माझं लक्ष ठेवतो, आणि मी कमीत कमी 1000 पावलं चालतो. आणि ते चालल्यानंतर माझं ते जे काही संवेदना आहेत ज्याच्यामुळे मला माझी झोप उडली त्या संवेदना नाहीशा होतात, आणि मी परत शांततेने झोपू शकतो. नंतर जसं आपलं वय वाढतं किंवा नेहमी केव्हा सुद्धा एकाच ठिकाणी 1 तासाच्या वर बसणे टाळलं पाहिजे. आणि समजा बसायचं काम जरी पडलं तरी नंतर स्ट्रेचिंग केलं पाहिजे, आळस वगैरे दिला पाहिजे.
नंतर सनलाईट एक्सपोजर हे वाढत्या वया करतात आणि किंवा सगळ्यांना करतात. कारण आजकाल डी व्हिटॅमिनची जी कमतरता आहे फार जास्त प्रमाणामध्ये येते. त्याचे दोन कारण सांगितले जातात की एक तर आपलं वायू प्रदूषण वाढलेलं आहे, त्याच्यामुळे तो अल्ट्राव्हायोलेट रेज जे आपल्यापर्यंत पोहोचायला पाहिजे ते तेवढ्या याच्यामध्ये पोहोचत नाहीत. आणि दुसरं आपलं एसी मध्ये सगळं जीवन आपलं चाललेलं असतं आणि त्याच्यामुळे आपल्याला हे व्हिटॅमिन डी कमी पडत असावं असं मला वाटतं. नंतर मी जे काही ज्या कटाक्षाने जे मसल स्ट्रेंथ आमच्या पायाची मसल वाढवण्याकरता हाताचा आधार न घेता अ, जेव्हा मी उठतो आपला कॉटवर हाता न घेता 8 वेळा उठतो आणि 8 वेळा बसतो. तेव्हा आधार घेत नाही, त्याच्यामुळे मांड्या आणि पोट्यांचा चांगला हे होतो. तेही मी न चुकता करतो. त्याच्यानंतर नी स्ट्रेचिंग आहे, समोरच्या पंजावर चालणे, टाचावर चालणे, नंतर बाह्य भागावरती पायाच्या बाह्य भागावरती भार देऊनही चालणे, मधल्या भागावरती बाह्य देऊन चालणे. अशा तऱ्हेनं पायाच्या चारही बाजूनी जे मसल्स आहेत आणि नर्व्स आहेत ते ऍक्टिव्ह होतात आणि त्यांनी सायाटिकेचा त्रास सुद्धा कमी होतो हे माझ्या लक्षात आलेलं आहे. नंतर त्याच्याकरता सेतुबंधासन आहे, हे मी नियमितपणे करतो. नंतर बाकीचे जे काही महत्वाचे जे आहेत की काही जर आपल्याला साधारणतः व्हिटॅमिन डी आहे, व्हिटॅमिन B12 आहे आणि मॅग्नेशियम वगैरे जे आहे, तर याच्याकरता लागणारं जे काही आवश्यकता आहे तेही याच्यामध्ये घेतो. त्याच्यानंतर इयरली मी प्रिव्हेंटिव्ह चेकअप करतो, हेल्थ चेकअप करतो आणि त्याच्यामध्ये माझे सगळे पॅरामीटर्स व्यवस्थित चांगले आहेत की नाही हे बघतो आणि समजा नसतील तर मग त्याप्रमाणे त्याचा उपयोग घेतो आणि गरजेनुसार वैद्यकीय सुविधांचा उपयोग करतो. तेव्हा अशा तऱ्हेने माझी ही जी जीवनशैली मी राबवतोय आणि माझं आयुष्य मला वाटते बऱ्यापैकी हेल्दी आहे, ऍक्टिव्ह आहे आणि मी सगळ्या प्रकारचे हे घेतो. आज मी बोथराचा सुद्धा सकाळचं हे त्याचे सगळे व्यायाम केलेत. बोथराचे सरांनी विचारलं होतं की बोथराचे याला, तर बोथराचे व्यायाम जे आहेत ते त्यालाही आपल्या बऱ्याच लोकांनी जॉईन व्हायला काही हरकत नाही. त्याचा खूप चांगला उपयोग मला होतो आणि इतरांना पण होईल. थँक्यू. आता मी बाकीच्या वेळ याच्यामध्ये काही जे काही समजलं नसेल किंवा माझ्याकडनं आणखी एक्सप्लेनेशन लागत असेल तर मी आपल्याला प्रश्न विचारायला मोकळीक देतो. धन्यवाद डॉक्टर डोके सर. येस सर. धन्यवाद धन्यवाद. म्हणजे तुम्ही जी माहिती दिली ती खूप विशेष यासाठी आहे की ते तुमचे अनुभवाचे बोल आहेत. की माहिती बऱ्याच जणांना असते पण तुम्ही ते जगता आहात. त्यामुळे बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की ही सगळी थिअरी आहे, प्रत्यक्ष हे कसं कृतीत आणता येईल, पण ते तुम्ही आणता आहात. आणि त्यासाठी तुम्ही आता हे जे काही सांगितलं आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही आमच्यासाठी प्रेरणास्थान आहात. तर या विषयामध्ये जर काही कोणाच्या मनात जर काही प्रश्न असतील तर तुम्ही अनम्यूट करून विचारू शकता किंवा तुम्ही चॅट मध्ये टाईप करून पाठवलं तर मी ते प्रश्न डॉक्टरना वाचून दाखवू शकतो. आता डॉक्टर डोकेनी जीवनशैलीतलं त्यांचे तिन्ही म्हणजे आहारामध्ये ते काय घेतात काय घेत नाही, व्यायाम काय करतात ते खूप सविस्तर त्यांनी सांगितलं आहे. आणि स्ट्रेस मॅनेज कसा करतात, मानसिक ताण तणावामध्ये सजगतेच्या सरावाचा त्यांना कसा फायदा होतो, ते एक एक कृती करताना सुद्धा कसं सजग असतात ते त्यांनी सांगितलेलं आहे. डॉक्टर एक प्रश्न असा आहे बरं. की तुम्हाला आता औषध कोणती चालू आहेत? तुमच्या वयाच्या माणसांना खूप औषध असतात असं मी पाहतो. नाही नाही सर, मला मी ते एक वेळ सर्वांगासन करत होतो आणि त्या सर्वांगासनामध्ये मला थोडस गडबड झाली आणि तेव्हा थोडसा माझा BP शूटअप झाला होता. तर तेव्हा मला फक्त 2.5 मिलीग्रॅमची ॲम्लोडेपिन एक गोळी चालू आहे
बाकी त्याच्याशिवाय दुसरी कोणतीही गोळी नाही आहे. आणि आता आमची मुलगी डॉक्टर असल्यामुळे ती आता तुम्ही सुरू केली तर सुरू राहू द्या म्हणून, नाहीतर माझा बीपी अत्यंत नॉर्मल असतो, वही काही प्रश्न त्याच्यामध्ये नसतो. फक्त ती एक गोळी आहे. मग नंतर मी समजा डायजेशन करता मग काही एन्झाईम प्रिपरेशन जे आहे, अरिस्टोझाईम वगैरे, किंवा व्हिटॅमिन डी कमी त्याच्याकरता व्हिटॅमिन डी ची एक गोळी घेतो. पण ती सगळी प्रिव्हेंटिव्ह म्हणून घेतोय. कोणतं हे आहे असं म्हणून नाहीये. मला डायबेटीस नाहीये, त्याच्यामुळे मी फार लकी आहे. आणि मी त्याच्याकरता मी माझ्या आई वडिलांचे फार आभार मानतो, कारण मला त्याला त्यांनी चांगलं जिनोमिक रचना दिलेली आहे. छान छान. व्हिटॅमिन डी वाढवण्यासाठी काय करावं असा एक प्रश्न आहे. हा, व्हिटॅमिन डी वाढवण्यासाठी साधारणतः मी सांगितलं की आपण सनलाईट मध्ये आपण सकाळी जेव्हा सनलाईट तेव्हा सनलाईट मध्ये एक्सपोजर जास्तीत जास्त व्हायला हवं. म्हणजे आपल्याला आपोआप व्हिटॅमिन डी3 मिळेल. आणि तेवढ्याने समजा झालं नाही तर D3चं तुम्ही हे घेऊ शकता, गोळ्या घेऊ शकता आठवड्याला एक याच्याप्रमाणे. आणि कॅल्शियम सप्लिमेंट हे सुद्धा आपण घेऊ शकतो. कारण वयोमानानुसार जे डायजेशन जेवढं व्हायला पाहिजे, ॲसिमिलेशन जेवढं व्हायला पाहिजे तेवढं होत नाही. आणि म्हणून हे सप्लिमेंट घ्यायला काही हरकत नाही. आणि हे जे सगळे आपले जे आहारामध्ये जे आहे ते आहारामध्ये पपया आहे, नंतर तुमचं गाजर आहे, तर ह्या आणि हिरवा भाजीपाला आहे, याच्यामधून आपल्याला ते हे करता येतं, रिप्लेनिश करता येतं. तुम्ही माइंडफुल वॉकची काहीतरी एक वेगळी पद्धत सांगितली, ते कसं हो. करायचं? हा हा. तर ते काय करतो मी की सकाळी म्हणजे कमी कमी 1000 पावलं तरी मी एका पुढे एक पाऊल पडेल अशा तऱ्हेने मी चालतो. म्हणजे काय होतं की शरीर सरळ राहतं आणि आपली जी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे ते दोन्ही पायाच्या मध्ये राहील अशा तऱ्हेनं त्याच्यामध्ये काय होतं की विनाकारण इकडे झोप तिकडे झोप अशा तऱ्हेची गेट न राहता सरळ गेट होते. आणि मला असं वाटतं की ते आपण एनर्जी कन्झर्व करतो आणि जी इकॉनॉमिकली आपण याचा वापर करतो आणि उत्साह वाटतो. म्हणजे चालल्याने थकायला येत नाही. म्हणजे मला त्याचा उत्साह वाटण्याचा आनंद मिळतो. एका पुढे एक पाऊल टाकून चालायचं हा छान. प्रयत्न म्हणजे करतो. आपली त्याच्या पावलं हे डावं पाऊल डाव्या बाजूला पडतं, उजवं पाऊल उजव्या बाजूला हा पडतं, हा. आणि त्याऐवजी मग ते आपण एका एक समोर एक एक टाकायचं. एकीकडे असं झुकतो, तर हम्म. झुकल्याने आणि अननेसेसरी त्या मसल्सवरती ताण येतो. तेच जर तुम्ही सरळ चालला तर तुम्ही ते ताण राहत नाही. अगदी पूर्ण तुमच्या स्पाईन वरती ते हे असतं आणि स्पाईन मसल्स स्ट्रॉंग होतात. दुसरं मी पौच्यावरती चालतो. काही 50-60 पावलं पौच्यावरती चालायचे, 50-60 पावलं प्राचेवरती चालायचे. आणि पायाची जी बाहेरची बाजू आहे तिकडे भार ठेवून चालायचं आणि मधली पण भार ठेवून चालायचं. म्हणजे आपल्या हे जे याचे स्नायू आहेत आपल्या मनगड याच्या जवळचे घोट्याजवळचे ते सारीपटचे स्नायू त्याच्यात त्याला व्यायाम मिळतो. आणि तिथे जे नर्व्ज आहेत त्या नर्व्ह सुद्धा ऍक्टिव्हेट होतात. आणि मध्ये मध्ये समजा सायटिकाचा आम्हाला त्रास झाला तर ते बॅलन्स होतं. हा माझा अनुभव आहे. छान. व्हिटॅमिन डी साठी उन्हात कोणत्या वेळी आणि किती वेळ बसणं आवश्यक आहे? साधारणतः 15 ते 20 मिनिटं तरी कमीत कमी बसायला पाहिजे. आणि म्हणजे अगदी कोवळ्या उन्हात चालेल की साधारण 9 वाजता असं? नाही नाही, एकदम गरम व्हायला लागल्यावरती नाही. गरम व्हायच्या हं. अगोदर जे ऊन, उत्साही ऊन जे असते त्या उन्हामध्ये थांबून राहायला पाहिजे. छान. जास्त चालून चालून माझ्या तळ पायाला मुंग्या येतात, त्यासाठी काही सांगाल का? तळपायाला जी मुंग्या येतात त्याचं कारण साधारणतः तुम्हाला तर काही मला वाटतं डायबिटीस वगैरे असं काही नाहीये. नाही नाही, पेशंट एका माणसाने विचारलंय, त्यांना असू शकतं डायबिटीस. हा नाही हा. सर, डायबिटीज नाहीये. हा मी जास्त डायबिटीस. त्याच्यामुळे 4 वर्षे मी खूप पळालो बरं आणि त्यामुळं कदाचित जास्त थोडस चाललं की माझ्या तळ पायाला फक्त पंजाला मुंग्या येतात थोड्याशा. बरं बरं.
तर तुम्ही त्याच्यामध्ये एक तर कोमट पाण्यामध्ये पाय ठेवून काही हे करू शकता, किंवा तुम्ही मसाज करू शकता. तुपाची मसाज त्याच्यामध्ये सांगितलेली आहे. ताशाच्या वाटीनं काही मसाज करायची, तर ते तुम्ही करून बघा. आणि व्हिटॅमिन B12, B1 आणि B6 हे जे कॉम्बिनेशन आहे, ते कॉम्बिनेशन सुद्धा ट्राय करण्याचा प्रयत्न करा. ओके, धन्यवाद सर. मी एक विचारू का सर? हो, बरोबर. डॉक्टर सर, अगदी तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये एक प्रेरणा स्रोत आहात. तुम्ही एकदम त्याच्यामुळे ज्येष्ठ आहात आणि आजही तुम्ही सजगतेचे ध्यान करताय. हे बघून आम्हाला तुमच्याकडे पाहिल्यानंतर एक प्रेरणा मिळते. प्रवासात असल्यामुळे, गाडीवर असल्यामुळे मला मीटिंग अटेंड करता आले नाही. मला विचारायचं होतं की तुमचं सध्या वय काय आहे? काय तुमचं वय काय आहे सध्या? माझा आता 88 आहे रनिंग. अरे वा, वा खूप वा छान. नाही खरंच तुमच्याकडे बघून खरंच प्रेरणा येते आम्हाला. सर, पण ते असं बोलून बोलून मला आता टेन्शन आलं होतं की माझं प्रेझेंटेशन चांगलं होईल की नाही. नाही नाही नाही, अगदी त्या अपेक्षेला मी पुरणार की नाही. उत्तम आहे. करिअरचं टेन्शन आलं होतं. सुफी ध्यानाबद्दल जरा अधिक सांगा अशी विनंती आहे. काय म्हटलं? सुफी ध्यान. अच्छा, हा, सुफी ध्यान. सुफी ध्यान जे आहे, तर तो प्रकार मला मी बंगलोरला गेलो होतो. तर त्या बंगलोरला मला त्यांनी तिथे हे केलंय. एक तर असं होतं की आपण आपल्या समोर हात असा ठेवायचा आणि त्या हातावरती सगळं लक्ष ठेवायचं आणि स्वतःभोवती गिरक्या घ्यायच्या आणि आपलं सगळं लक्ष त्या हातावरती असल्यामुळं आपल्याला ती भोवळ वगैरे येत नाही आणि व्यवस्थितपणे आपण ते हे करू शकतो, मुवमेंट्स करू शकतो. दुसरं, आरशासमोर एक ते एक फूट अंतरावरती उभं राहायचं आणि आरशामध्ये जी आपली प्रतिमा असते, त्या प्रतिमेच्या दोन्ही डोळ्याच्या मध्यभागी जो आपला आज्ञाचक्र असतं, त्याच्यावरती जर मन केंद्रित केलं, डोळ्याचे पापण्या न लावता, तर त्याचा सुद्धा मला खूप फायदा होतो. कारण कधी कधी पोटामध्ये समजा गच्चपणा असेल किंवा ब्लॅडर रिकामी व्हायची समजा काही असेल, तर त्याच्यामुळे ताबडतोब तो रिलीज मिळतो आणि मला ते भावना याच्यामध्ये होत आहे. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. जसं आपण त्राटक असं त्राटक आहे, परंतु हे आपण आज्ञाचक्रावरती ध्यान करतो. हे 2 प्रकार आहेत सर. एक की आपण आपल्या जीवनाचे काही ध्येय पूर्वीपासून ठरवले होते का? पर्पज. पर्पज तर हो सर, असं मी ठरवला होता. कारण मला 7वी-8वी महिने असतानाच मला ट्युबरक्युलोसिसचं इन्फेक्शन झालं होतं, प्लेवरसी झाली होती आणि त्याच्यामध्ये जो मला त्रास झाला, तर 6 महिने मला बेड रिडन होतो मी. आणि त्याच्यानंतर मग मला असं वाटलं की बाबा हे जे आहे ते माझं आता आरोग्य इथून मला चांगलं ठेवलं पाहिजे. आणि योगाने मला योग गुरु मिळाले, जोशी सर होते आमचे, आणि त्यांना मला योग शिकवला आणि तेव्हापासून साधारणतः मी हे योगाच्या प्रॅक्टिसमध्ये आहे. आणि त्यांनी म्हणून मग मी योग आणि ध्यान किंवा ताणतणाव हे याच्याकरता सर्व्हिसमध्ये ऍक्टिव्ह असताना तर मला हे फार करता आलं नाही, कारण तेव्हा जीवनशैली अत्यंत हे होती. परंतु जेव्हा मी रिटायर झालो 96 मध्ये, तेव्हापासून मात्र मी हे ध्येय ठरवलं आणि त्याप्रमाणे मग आता सांगितल्याप्रमाणे तो डिनॉनचा प्रोग्राम आणि याच्यामध्ये जे जे काही मिळते त्याकरता पुस्तकं सगळे ते मिळवले, त्याचा अभ्यास केला आणि आमच्या याच्याप्रमाणे ताणतणाव कसा कमी करायचा, मग त्याच्याकरता प्रश्नावली निर्माण केल्या. त्यांचे उत्तर ते मागून त्यांचा ताणतणावाचं असेसमेंट केलं आणि त्यांना कोणत्या प्रकारचे योगासनं करायला पाहिजे, प्राणायाम करायला पाहिजे आणि हे शिथिलीकरणाचे हे करायला पाहिजे, याच्यावरती आमचा जास्त भर होता आणि त्यांनी हे करतो. पण आता नंतर तुमच्या सानिध्यात आल्यामुळं आता मला डिटेल माइंडफुलनेसचा जो काही आहे आपले एक्सरसाइज आहेत, त्याचा मला खूप फायदा होतो आणि त्याच्यामुळे आता जे ध्यान आहे ते ध्यान मला जास्तीत जास्त चांगलं होतं.
आजच्या काळात कुठल्याही म्हणजे यांनी प्रश्न विचारले की मुंबई सारख्या शहरात किती वाजता झोपावे आणि किती वाजता उठावे. तर सर तेव्हा त्याच्यावरती काही विचार करायला वेळच मिळाला नाही. परंतु तिथे सुद्धा खरं म्हणजे जर ठरवलं तर कमीत कमी 11 वाजेपर्यंत तरी झोपायला काही हरकत नाही. कारण मी माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये कधीही 11च्या नंतर जागलो नाही आणि सकाळी 4च्या नंतर उठलो नाही. आणि त्याच काळामध्ये जे काय मला अभ्यास करायचा होता तो मी अभ्यास केला. म्हणजे MBBSचा अभ्यास सुद्धा करताना मी कधीही 11च्या नंतर जागलो नाही आणि सकाळी 4 पासून 4 किंवा किंवा 3-3:30 पासूनच मी अभ्यासाला सुरुवात करतो सर. तर ते तर मला मुंबईला आहे कसं हे काही मला सांगता येणार नाही सर. धन्यवाद सर. पण मीटिंग संपूया. एक प्रश्न आलेला आहे, त्राटक ध्यानाचे फायदे. मला असं वाटतं की ते एकाग्र म्हणजे आपल्या मेंदूतलं जे अटेन्शन सेंटर आहे ते विकसित होतं असा ध्यानाचा सराव केला की. थँक्यू. आणि बऱ्यापैकी झालं असेल मला असं मला वाटतं. अरे उत्तम झालं सर. तुम्ही अनेकांना आज प्रेरणा दिलेली आहे आणि हे सर्व योग्य प्रकारे केलं तर आम्ही सर्व दीर्घायुषी होऊ असं आम्हाला आता तुमचं व्याख्यान ऐकून प्रत्यक्ष समोर दिसतंय की 88व्या वर्षी माणूस नवीन शिकायला तयार आहे. तो पण राहून गेला सर. तो राहून गेला की माणसाने कोणचंही वय असू द्या त्यांनी नवीन नवीन शिकत राहिलं पाहिजे. नवीन नवीन प्लेसेसला भेटी दिल्या पाहिजेत. एक्सपोजर वाढवलं पाहिजे. म्हणजे त्याचा मेंदू हा तल्लख राहतो आणि नवीन नवीन शिकण्याकरता तो सक्षम राहतो. तो मला सांगायचं राहून गेलं. उलट गार्डनिंग आहे, शेती आहे किंवा निसर्गाजवळ जाणं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक करायला पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद सर. तर ह्याच्यावर जो काही रिसर्च झालेला आहे तो मी सांगतो की 5 ऍक्टिव्हिटीज फॉर वेलबिंग असं इंग्लंडमध्ये एक NHS मध्ये त्यांनी रिसर्च केला आणि त्यामध्ये त्यांनी 5 गोष्टी सांगितल्या ज्या तुम्ही आज सगळ्या सांगितल्याच आहेत. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी ते 5 शब्दात सांगितलंय, मूव, हालचाल करत राहा. तुम्ही आज व्यायामाच्या एवढ्या प्रकारने हे सांगितले आहेत की ते तुम्ही करता आहात. दुसरी गोष्ट लर्न, सतत काहीतरी नवीन शिकत राहा. आज तुम्ही आता झूमवर सेशन घेणं हे सुद्धा नवीन शिकणंच आहे. आता तुम्ही इतकी प्रॅक्टिस करता तरी आपल्या माइंडफुलनेसची वर्कशॉपमध्ये तुम्ही पुन्हा पुन्हा सहभागी होता. हे सगळं तुमचं नवीन शिक्षण चालू आहे हे आहे. तिसरी गोष्ट कनेक्ट. तर ते आता तुम्ही जे मित्र त्यांना तुम्ही जे काही सल्ला देता आता सुद्धा तुम्ही हा कनेक्टच केला आहे की तुम्ही आता झूमवर 70 लोकांशी कनेक्ट झालेला आहात. चौथी गोष्ट माइंडफुल म्हणजे कोणताही त्रासदायक विचार 1 मिनिटापेक्षा अधिक वेळ करायचा नाही. जो तुम्ही प्रत्यक्षात आणला आहात आणि त्यामुळे त्याचा ताणतणावामुळे जे काही त्रास होतात ते तुम्हाला होत नाही आहेत. आणि 5वी गोष्ट पर्पज, टू गिव्ह. काहीतरी देत राहा. तर तुम्ही तुमचे अनुभव आणि रिटायर्ड झाल्यानंतर सुद्धा तुम्ही समाजासाठी हे जे सगळं काम करता आहात तो तुमचा पर्पज आहे आणि त्यामुळे या 5ही गोष्टी तुम्ही करता आहात. मूव, लर्न, कनेक्ट, बी माइंडफुल अँड गिव्ह. हे 5ही गोष्टी तुम्ही करता आहात आणि त्याचा प्रत्यक्ष उदाहरण आम्हाला तुमच्या रूपात आज पाहायला मिळत आहे. खूप खूप धन्यवाद सर. आणि आम्ही सर्वजण आज तुम्हाला अशी शुभेच्छा करतो की आपण पुन्हा तुमचं 100 वर्ष होतील त्यावेळी असंच झूम सेशन ठेवूया. तोपर्यंत कदाचित अजून टेक्नॉलॉजी काहीतरी विकसित झालेली असेल. थँक्यू. आपण मीटिंग संपवूया. थँक्यू एव्हरीबडी.